आपण शेवटच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. परीक्षक 2च मिनिटात मंचावर येतील. तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. श्री दीपक काळे यांनी मंचावर यावे. डॉक्टर प्रसाद जोशी सर यांनी मंचावर यावे कृपया. डॉक्टर सविता केळकर मॅडम यांनीही मंचावर यावे. सर हो ना जुई स्टार्ट. हो नाही पहिले हे कर. सर बोलतील. हो जोशी सर बोलतील. क्रम तोच ठेव. ते नाही आले तर मग मी आहे बस. नमस्कार. डॉक्टर राणा दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेचं हे 26वे वर्ष अतिशय उत्तमरित्या पार पडलेलं आहे. यामध्ये 7 महाविद्यालय आणि 3 शाळा यांनी सहभाग घेतला होता. आणि या प्रसंगी आपल्याला परीक्षक लाभले होते श्री ओंकार जोशी, डॉक्टर संदीप ढिकले आणि श्रीमती मुक्ता मराठे मॅडम. ही संपूर्ण स्पर्धा पार पडली आहे आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि अतिथी पण उपस्थित आहेत. तर या स्पर्धेबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर प्रसाद जोशी सरांना आमंत्रित करते. ते तिघं आले ते बोलल्यावर निकाल. कोण तुम्ही? अच्छा लाईट्स बंद करणार आहे का? हो सांगितलंय सर. लाईट्स ऑफ म्हणजे रंगसूचना नाही आहे ही, खरंच त्रास होतो आहे म्हणून. नमस्कार. डॉक्टर सविता केळकर, संस्थेचे सहकार्यवाह दीपक काळे, अंकित विभाग प्रमुख असणारे अंकित आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर राणा दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा ह्या उपक्रमाने 26 वर्ष पूर्ण केली. हे खूप भाग्याची घटना आहे. संस्कृतच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, फर्ग्युसन कॉलेजच्या इतिहासामध्ये सुद्धा आणि नाट्यक्षेत्रामध्ये सुद्धा. ते अशासाठी की फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच इथं संस्कृत विभाग आहे आणि विविध उपक्रम या विभागातर्फे चालू असतात. खरं तर प्रत्येकच विभागातर्फे चालू असतात. प्रत्येक विभागाचं इथलं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. तसं संस्कृत विभागाचं हे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या एकांकिका स्पर्धा. आणि ह्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातून सगळीकडून येत असतो. सर्व महाविद्यालये जिथे जिथे संस्कृत विभाग आहेत, एखादं वर्ष असेल पुढच्या वर्षी येतील, परंतु हे सातत्याने येतात. काही वर्षांपूर्वी इथे शाळासुद्धा जोडल्या गेल्या. आणि कुठलाही उपक्रम जर का यशस्वी व्हायचा असेल तर केवळ आयोजक पुरेसे नसतात. त्याच्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये वाटा हा स्पर्धकांचा, सहभागी होणाऱ्या सगळ्या सहभागी संस्थांचासुद्धा तितकाच असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून या उपक्रमावरती खूप प्रेम केलं, प्रतिसाद देत राहिला आणि त्यामुळे ही हा उपक्रम आता 25-26 वर्ष चालू आहे. हे करण्यामध्ये खूप कष्ट असतात, मेहनत घ्यावी लागते विभागाला. आधी 2 महिन्यापासून तरी तयारी सुरू होत असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट नियोजन त्याची करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतात ते इथला विभाग, इथले सगळे विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थेचे अधिकारी हे सगळे कायम करत राहिले. त्यामुळे ही भाग्यकारी घटना ही घडत आहे. जसं फर्ग्युसनच्या इतिहासामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे, तशी संस्कृतच्या क्षेत्रातही आहे. कारण आपण सगळे जाणतो की संस्कृत भाषा जी आज तशी प्रचलित नाही असं म्हटलं जातं. ही भाषा व्यवहारात नाही, मग हिचा उपयोग काय, ही मृत भाषा आहे का, असे बरेच प्रवाद अपवाद हे या भाषेला धरून असतात. परंतु ही प्राचीन भाषासुद्धा काही नवीन विषय घेऊ शकते, हाताळू शकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम सादरीकरण होऊ शकतं.
हे सुद्धा या स्पर्धेने अधोरेखित केलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेचा मोठा उपक्रम असतो, तसाच त्याच धर्तीवरतीचा हा उपक्रम हा इथे चालतो. त्यामुळे संस्कृत भाषा ही व्यवहारात येऊ शकते. नाट्य परंपरा संस्कृत साहित्याची एवढी मोठी आहे, भरतमुनीपासून आपण पाहत आलो. पण याच्यातसुद्धा आधुनिकतेमध्ये त्याची जोड घेऊन काय बदल होतात, कशा पद्धतीने विषय त्याच्यामध्ये येतात, सादरीकरण कसं केलं जातं, हा सगळासुद्धा आता गेल्या 26 वर्ष एक अभ्यासाचा विषय होईल. तिसरी गोष्ट, संस्कृतच्या क्षेत्राची बाबतीत म्हटलं तसं नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा या निमित्ताने नाट्य लेखनाला गती मिळते, अनुवादाला गती मिळते. आज आपण पाहिलं की एक संगीत नाटक मराठी रंगभूमीवरचं मराठीमध्ये अनुदित होऊन त्याचा प्रयोग झाला. त्यामुळे नाट्य साहित्यामध्ये सुद्धा खूप चांगली भर टाकण्याचं कार्य ह्या स्पर्धेमुळे होतं. त्यामुळे अशा अनेक प्रकारची उपलब्धी या उपक्रमामागे असं म्हणता येईल. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी ह्या विभागाचे, अंकित सरांचे, संस्थेचे सगळ्यांचेच आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आज ज्यांनी ज्यांनी इथे सादर केले ते सगळे संघ, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्राध्यापक, माझे विद्यार्थी असतील, संस्थेतले सहकारी असतील, या सगळ्यांनी झोकून दिलेलं असतं म्हणून हे कार्य होतं. त्यामुळे सगळ्यांच्या आपण सगळे चांगलं कौतुक करूयात, प्रशंसा देऊयात आणि हा उपक्रम पुढे असा चालू राहील. 26 वर्ष झाली, अनंत काळापर्यंत हा चालू राहावा याची नांदी झाली 26 वर्षापूर्वी. पण भरत वाक्याची वेळ कधी याच्यावर येऊ नये अशी आशा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद सर. परीक्षकांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. स्पर्धेचा अभिप्राय म्हणून परीक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर ओंकार सर. नमस्कार. सर्वप्रथम इथे परीक्षक म्हणून इथे बोलवलं यावर मंचाधीन जय केळकर मॅडम आहेत, दीपक काळे सर आहेत, प्रोफेसर प्रसाद जोशी सर आणि अंकित सर यांचं मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कारण की 2009पासून जो नाटकाचा प्रवास सुरू झाला तो या रंगमंचापासूनच सुरुवात झालेली आहे माझीसुद्धा. तर या नटवर्यांना आणि नटराजांना वंदन करू आणि रसिक प्रेक्षकांना नमस्कार करून 2 गोष्टी फक्त सांगू इच्छितो. सर्वप्रथम सर्व जी नाटकं झालेली आहेत 10च्या 10 अत्यंत उत्तम झालेली आहेत. माझ्या दृष्टीने तर खूप व्यवस्थित झालेली आहे. परंतु काय असतं, कधीकधी आम्हालासुद्धा निकाल लावत असताना म्हणजे रिझल्ट लावत असताना काही 1-2 गुणांमुळे काही वरखाली क्रमांक झाले असतील. तर पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि फक्त एवढं सांगतो, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. यानंतर संदीप सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व गुरुजनांना नमस्कार आणि सर्व दर्शक रसिक प्रेक्षकांना नमस्कार. सगळ्या संपूर्ण पार्टिसिपंट्सला नमस्ते. ओंकारदादांनी सांगितलं त्याप्रमाणे स्पर्धा खूपच छान झाली. 10 संघ आपल्या इथं आलेले होते. त्याच्यापैकी 3 संघ शालेय संघ होते आणि बाकीचे महाविद्यालयीन संघ होते. मार्कांवरून अगदीच अटीतटीचा सामना झालेला आहे. काही ठिकाणी अगदी स्पष्ट होतं की यांनाच पारितोषिक मिळेल, काही ठिकाणी भरपूर अगदी अक्षरशः सामना करावा लागला असं आहे. पुन्हा एकदा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे पार्टिसिपेशन केलेले सगळेच जण आपण जिंकलेलो आहोत.
संस्कृतची साधना करायला आपल्याला जी संधी मिळालेली आहे ती संधी आपण सगळ्यांनी स्वीकारली आणि लीलया पार पाडली. आयोजकांनी अतिशय दिवसरात्र मेहनत करून ह्या सगळ्या गोष्टींना पार पाडण्याचा प्रयत्न केला, जो अतिशय समर्पकपणे आणि अतिशय स्तुत्यपणे त्यांनी हा पूर्ण उपक्रम पूर्ण केलेला आहे. सजेशन देणे इतका मोठा नाही, पण तरी पण एक सजेशन मला असं द्यावंसं वाटतं की संस्कृतचं नाटक ज्यावेळेला आपण करतो आहोत त्यावेळेला संस्कृतचाही तसा विचार व्हायला हवा. नाटकामध्ये संस्कृतता आणि आपण जसं म्हणतो की संस्कृती ही संस्कृताश्रिताः, त्याचाही विचार याच्यामध्ये नक्कीच व्हायला हवा, जो झालेलाही आहे. आणि मगाशी आम्ही बोलत होतो तसं 26वं वर्ष आहे, त्याच्यामुळं आता अजून थोडंसं आपल्याला याच्यामध्ये आणखी मॅच्युरिटी आणणं, संघ म्हणून ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला ती निकडीची गरज आहे आपण समजायलाच आता अतिशय जाणीवपूर्वक ती गोष्ट ध्यानात ठेवून पुढे यायला हवं. किमान नाटकांना नांदी आणि भरतवाक्य तरी हवं आणि मग पुढे दशरूपकांचा विचार, उपरूपकांचा विचार आपण याच्यामध्ये करत राहू आणि शतायूर भाऊ असं आपण हे करूया. 100 वर्ष आणि पुढे सहस्रावधी वर्षांपर्यंत ही स्पर्धा अशी कायम चालत राहो आणि संस्कृतची साधना आपल्याला सर्वांना करायला मिळत राहो. एक आणखी छोटंसं सजेशन की पुढच्या वर्षी आपण शॉर्ट फिल्मसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो का, याचाही आपण विचार करूयात. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. यानंतर मी मुक्ता मॅडमना आमंत्रित करते. हरिः ओम्. अत्र विद्यमानाय नाट्यरूपिणे परमात्मने नमः. अत्र सर्वेभ्यः नमः. वस्तुतः नाट्यविषयकं सर्वम् अत्र उक्तमेव अस्ति. संस्कृतनाट्यस्पर्धा अस्ति तर्हि संस्कृतस्य संस्कृतत्व अस्माभिः एव रक्षणीयम् इति अस्माकं दायित्वमेव. एषः विचारः पुनः दृढमूलः भवेत् इति अहं पुनः अत्र वदामि. अन्यः अंशः नाम अद्य प्रातः ज्येष्ठैः सह यदा अहमत्र किञ्चित् कालं संवादं कृतवती तदानीम् अहं मम महाविद्यालयदिनानि स्मरामि. पृष्ठतः उपविश्य नाटकं द्रष्टव्यम्, अग्रे आगत्य किञ्चित् तत्र साहाय्यं कर्तव्यं, तथा च परीक्षणं कर्तव्यम्. एवंविध अनुभववैविध्यम् अत्र सर्वम् अनुभूतं, तत्सर्वं दृग्गोचरम् आसीत्. कदाचित् एकस्मिन् दिने नाटकत्रयमेव, नाटकसङ्घद्वयमेव, सङ्घचतुष्टयमेव एतत् चित्रमपि दृष्टमस्ति. तथा च अद्य 10 सङ्घानामत्र प्रस्तुतिः. एवमेकम् उत्तमं चित्रम्. अहं शालाशिक्षिका अस्मि, विद्यालये पाठयामि. तर्हि शालासङ्घानां सहभागः कथं वर्धनीयः भवेत् अस्मिन् विषये अपि चिन्तनीयमिति अहमेकं दायित्वं मन्ये. तथैव महाविद्यालयस्तरे नाम स्तरदृष्ट्या कदाचित् एवं जातं वा इति अस्माभिः एव विचारः कर्तव्यः यत् शालास्तरे यत् वयं पठामः वा शालास्तरे विद्यालयस्तरीयं यत् अत्र सर्वं नाट्यम् अस्माभिः दृष्टं तदपेक्षया महाविद्यालयस्तरीयं विश्वविद्यालयस्तरीयं तत्र कश्चन भेदः अस्माभिः अनुभवितव्यः इति किञ्चित् मनसि प्रावृत्तम्. एतत् सर्वम् अत्र भवतां सर्वेषां पुरतः वक्तुम्, अत्र परीक्षिकारूपेण उपस्थातुम् अत्र भवद्भिः आयोजकैः अयम् अवसरः मह्यं प्रदत्तः. तदर्थं सत्यमेव कृतज्ञतां प्रकटीकरोमि. सर्वेभ्यः शुभाशयाः अत्र मया दीयन्ते. अद्य अङ्कितमहोदयेन कथितम् एषः एकः आनन्दोत्सवः, आनन्दविषयः, संस्कृतविषये आनन्दः एषः आनन्दः सर्वदा एवमेव प्रवर्तेत् इति अहं शुभाशिषं वा शुभकामनाम् अत्र निवेदयामि, विरमामि च. धन्यवादाः. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्याला लाभलेले आहेत श्री दीपक काळे सर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते उपकार्यवाह आहेत आणि त्यासोबतच सध्या ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीत त्यांचं दायित्व आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपल्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. मला कल्पना आहे की
तुम्ही सगळेजण विचार करत असणार समोर इतके जण बसलेत, अजून किती जण बोलणार आहेत. पण तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाट बघतायत त्याच्यामध्ये मी अतिशय कमीत कमी वेळ हा घेणार आहे. फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी फक्त उभा आहे. आता डॉक्टर प्रसाद जोशी, सविता केळकर, डॉक्टर रावळ सर आणि सगळे मान्यवर परीक्षक आपल्यासमोर आहेत. मला एवढंच फक्त आपल्या पुढं अतिशय मनापासून व्यक्त असं करायचं आहे. गेले 26 वर्ष ह्या संस्थेच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारचा एक अतिशय उपक्रम अशी स्पर्धा ही होते, हे संस्थेचं अतिशय खूप मोठं भाग्य आहे. आणि हे असंच पुढं चालत राहो एवढं मी संस्थेच्या वतीने नक्की तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. सगळेजण जे स्पर्धक आजच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते त्या सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा. विशेषतः जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना मी अतिशय कौतुक त्यांचं करेन आणि खूप मनापासून त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि एक अभिनंदन आत्ताच करून ठेवतो ज्यांना स्पर्धकामध्ये ज्यांना बक्षीस म्हणून मिळणार आहे, ती औपचारिकता फक्त असते, त्यांचं फक्त मी अभिनंदन आत्ताच मी करून ठेवतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन. यानंतर आपल्या सहकार्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी मी अंकित सरांना विनंती करते. मला मान्य आहे आपल्याला निकाल हवा आहे, पण निकालापर्यंत पोचण्यासाठी हे आपले पाया आहेत, ज्यांचं सहकार्यनं म्हणून नाव लिहिलेलं आहे ना, त्यांच्यामुळे हा उत्सव आपण साजरा करू शकतो. तर मी पटपट फक्त काही लोकांची नावं घेईन. सर्वात प्रथम सरांनी जसं सांगितलं की अनेक संघर्षांनी पुढे जाणारा आपला संस्कृत विभाग, हे सगळं असतानाही एक मोठं स्वप्न पाहणं हे ज्यांनी प्रथम ठरवलं, तर त्या मिरासदारबाईंचं इथे स्मरण करूयात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात की त्यांनी ही स्पर्धा सुरू केली. तर ज्याच्याबद्दल आपण म्हणतो ना की संस्कृतमध्ये विद्यार्थी कमी आहेत, पुढे काय भवितव्य आहे, हे सगळे प्रश्न असतानासुद्धा अशक्यप्राय असं म्हणजे आश्चर्यचित्र मागच्या वर्षीच मिरासदारबाईंनी सांगितलं होतं ना की असं चित्र कधीतरी माझ्या समोर येईल की ॲम्फीथिएटर भरलेलं असेल या स्पर्धेसाठी, हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. तर आत्ता ते सत्य होतं आहे. हे त्यांच्यासारख्या द्रष्ट्या लोकांमुळे होतं, म्हणून त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. त्याचप्रमाणे यात भाग घेणारे, नियमित भाग घेणारे सर्व संघ, त्यांना प्रेरणा देणारे प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे फर्ग्युसनमधले जे सगळे कर्मचारी आहेत, जिमखाना विभाग, त्याचप्रमाणे या सगळ्या उपयोजनासाठी मार्गदर्शन करणारे प्राचार्य, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. धर्मस्य मूलमर्थः या न्यायाने सहाय्य करणारे मी काही नावं घेतो ज्यांनी यावेळेस महत्त्वपूर्ण सहकार्य केलेलं आहे. अन्वी एंटरप्राइजेस, मॅप्रो, HYT इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, बर्वा स्किन केअर, केळकर मॅडम, गौरी मोघे मॅडम. विशेष सांगायचं म्हणजे जे उपस्थित आहेत त्यांना आम्ही एकाच मिनटासाठी फक्त वर बोलवू आणि मी जोशी सरांना विनंती करीन की त्यांनी फक्त त्यांचा सत्कार करावा. आमचे 2 माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी यावेळेस स्पॉन्सरच्या भूमिकेत गेलेले आहेत. ते सायली करे आणि तार्किक खातू यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. तार्किकला वेगळं. त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या पावभाजीची व्यवस्था केली होती, तर अन्नदाता सुखी भव या न्यायाने कविता जोशींना, सौ कविता जोशी सदा सर्वदाच्या ज्या ओनर आहेत त्यांना मी विनंती करतो आणि त्यांच्या पार्टनरसुद्धा आहेत, त्यांनीसुद्धा स्टेजवर यावं. त्यांचाही आपण सत्कार करूयात जोरदार टाळ्यांनी.
मी केळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. पुढची काही नावं आहेत. चाणक्य मंडळ परिवार, ओरायन एंटरप्राइजेसचे रवी मोहोळकर सर, गुंजेश सिंग, योगेश धमाळे सर, वैदेही केळकर ज्या आता उपस्थित नाही आहेत, आमच्या श्रुजा केळकर या विद्यार्थिनीच्या आजी आहेत, त्यांच्याकडून आजची जिलबी ही पुरस्कृत होती. त्यांनाही मनापासून धन्यवाद. जोशीज किचनकडून आजचा नाश्ता आणि संध्याकाळचा जो वडापाव होता तो पुरस्कृत होता. मीडिया कॅन्टीन मयूर केटरर्स यांच्याकडून चहा आणि जे तयारी करण्याच्या वेळेस भोजनाची व्यवस्था आहे ती त्यांनी केलेली आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि नरसिम्हा पालकोंडा हे आहेत, यांनी आजचं ताक पुरस्कृत केलं होतं, त्या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आता थांबतो. धन्यवाद. येस. सर्वप्रथम विद्यालयाची बक्षिसं जाहीर होणार आहेत. सर्व विद्यालयाच्या बक्षिसांचं ते प्रदान करण्यासाठी मी केळकर मॅडमना विनंती करते. सगळ्यात आधी शाळांमध्ये स्त्री अभिनय प्रथम, बालशिक्षण विद्यामंदिर, कौशिकी वसे. विद्यालय पुरुष अभिनय प्रथम, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, अमोघ कुलकर्णी. यानंतर शाळांमध्ये परीक्षकांकडून पुरस्कृत 2 पारितोषिकं आहेत. उत्तेजनार्थ विशेष दोन्ही पारितोषिकं ही DES अहिल्यादेवी शाळेतनं आहेत. भक्त्या लभ्यः या नाटकातून राही नेरकर मोहनः हे पात्र आणि श्रुती नाईक माता हे पात्र. या बक्षिसाच्या स्वरूपामध्ये आनंद यात्रा आणि भारतीय ज्ञानसंपदा ही 2 पुस्तकं परीक्षकांकडून पुरस्कृत आहेत. खूप खूप अभिनंदन. यानंतर शाळेचं सांघिक प्रथम, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, धैर्यं हि महतां धनम. इकडे ना, दोघं मुले या, पटकन या. हे टेबल काढूया, दोघं मुलं पटकन या. पटकन या. एक करून काढा, काही अर्थ नाही. हे एक ठेवून इथेच ठेवून द्या आणि दुसरे काढून ते जग
खूप खूप अभिनंदन. यानंतर महाविद्यालयाची वैयक्तिक पारितोषिकं. स्त्री अभिनय उत्तेजनार्थ फर्ग्युसन महाविद्यालय अनुष्का उगार. मी जोशी सरांना विनंती करते की त्यांनी ही बक्षिसं द्यावी. कुठले जोशी सर? या पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये खरे सरांनी पुरस्कृत केलेलं बहुलकर सरांचं पुस्तक देखील आहे. यानंतर मी ओंकार सरांना विनंती करते की त्यांनी पुढची पारितोषिकं द्यावीत. स्त्री अभिनय द्वितीय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मुक्ताई देसाई. स्त्री अभिनय प्रथम पारितोषिक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अनुष्का कुलकर्णी. यानंतर पुरुष अभिनय ही पारितोषिकं देण्यासाठी मी संदीप सरांना विनंती करते. पुरुष अभिनय उत्तेजनार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमेय जोशी. पुरुष अभिनय द्वितीय पारितोषिक सप महाविद्यालय चिन्मय कुलकर्णी. यानंतर पुरुष अभिनय प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वेश भडेकर.
यानंतर दिग्दर्शनाची पारितोषिकं देण्यासाठी मी मुक्ता मॅडमना विनंती करते. दिग्दर्शन उत्तेजनार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अक्षय गागरे, तनुश्री पाटणकर. दिग्दर्शन द्वितीय फर्ग्युसन महाविद्यालय, श्रीनिवास हसबनीस, वैखरी रानडे, इरा कुलकर्णी. इरा कुठे आहे? दिग्दर्शन प्रथम पारितोषिक डेक्कन कॉलेज, अनुष्का चिंचोळे, पयोधी देशपांडे. यानंतर मी डॉक्टर प्रसाद जोशी सरांना विनंती करते की त्यांनी लेखनाचं पारितोषिक द्यावं. सर्वोत्कृष्ट लेखन डेक्कन कॉलेज, स्वराली जोशी, पयोधी देशपांडे, अवनी जोशी. यानंतर विशेष पारितोषिक प्रदान करण्यासाठी देखील प्रसाद जोशी सरांना विनंती करते. विशेष पारितोषिकामध्ये यावेळेला प्रकाश योजनेसाठी विशेष पारितोषिक आहे. फर्ग्युसन महाविद्यालय, सुमुहूर्त सावधानम. प्रकाश योजना शांभवी नाईक. यानंतर सांघिक पारितोषिकं देण्यासाठी मी काळे सरांना विनंती करते. महाविद्यालय सांघिक उत्तेजनार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुनर्निर्माणम.
सांघिक तृतीय फर्ग्युसन महाविद्यालय सुमुहूर्त सावधानम. महाविद्यालय सांघिक द्वितीय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बालादपि सुभाषितं ग्राह्यम. महाविद्यालय सांघिक प्रथम डेक्कन कॉलेज मोक्षपटहा. हा फोटो आपल्याला प्रेसमध्ये द्यायचा आहे. तर बसण्याची योजना नीट करा. जे पुढे बसतील ते पेपरमध्ये नीट दिसतील. बसा बसा. व्हाउचरची सूचना करून का आणि हा कार्यक्रम औपचारिक सर्वांच्या अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम पूर्ण झाला आहे.
अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे असं जाहीर करते. मगाशी व्हाउचर्सची सूचना झाली होती, त्याप्रमाणे जुई आणि सांज या बाहेर असतील. त्यांच्याकडून सर्व पारितोषिक विजेत्यांनी व्हाउचर्स आणि NEFT फॉर्म्स भरायचे आहेत. त्यासोबतच सर्व संघांचे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स सुद्धा तिथेच उपलब्ध आहेत. धन्यवाद.